将来ねもし、機会があればアステモという会社に入ってねプラントヘッドだったり、ダイレクターだったりを目指して頑張ってみるのもいいんじゃないかなと思います。मी इच्छा व्यक्त करतो की यातल्या कुठल्याही एखाद्या मुलाने आमच्या कंपनीमध्ये काम करावं आणि त्याने अगदी डायरेक्टर लेवलला किंवा मॅनेजर लेवलला जाऊन काम करावं. गोंदवल्याच्या आश्रमशाळेत आज एका जागतिक मैत्रीचा आणि सामाजिक बांधिलकीचा सोहळा रंगला. श्री संत गाडगे महाराज आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस स्वप्नपूर्तीचा ठरला. ॲस्टिमोफाय कंपनीच्या वतीनं सामाजिक दायित्व उपक्रमातून नूतनीकरण करण्यात आलेल्या वसतिगृह इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाचं सर्वात मोठं आकर्षण ठरलं ते म्हणजे कंपनीचे चेअरमन ओतोमो आणि त्यांच्यासोबत आलेले जपानी शिष्टमंडळ. या सोहळ्याला दिग्गज मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. व्यासपीठावर कंपनीचे व्हाईस चेअरमन राजेंद्र शहा, संचालक सुधीर गोगटे, ओरिकासा सायतो, अमर मगर, उद्योजक रामदास माने, श्रीकांत मापारी, गजानन शेलार, संपत फडतरे, हर्षवर्धन विंधडे, योगेश गायकवाड, आमोद कुलकर्णी, असीम कुलकर्णी, मयूर लक्ष्मेश्वर, मिलिंद कुमार मुरगुंडी, अंकुश पायमल्ले, सतीश दड्डीकर, संचालक बाळासाहेब माने, चंद्रकांत माने, हनुमंत शिंदे, शिवाजी महानवर, जिल्हा परिषद सदस्या शीतल रणपिसे, पंचायत समिती सदस्या गौरी तुपे, तानाजी कट्टे, अंगराज कट्टे, संजय माने यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री संत गाडगे महाराज व यशवंतराव माने बाबा यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते इमारतीचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाविष्कारानं उपस्थित भारावून गेल्याचं पाहायला मिळालं. यावेळी बोलताना चेअरमन ओतोमो यांनी विद्यार्थ्यांना एक मोठं ध्येय दिलं. ते म्हणाले की या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी भविष्यात ॲस्टिमोफायच्या उच्च पदावर विराजमान व्हावं. संचालक सुधीर गोगटे यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासावर आणि स्पर्धा परीक्षांवर भर द्यावा आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आपलं उज्ज्वल भवितव्य घडवावं असं आवाहन केलं. तर उद्योजक रामदास माने यांनी ही आश्रमशाळा कशाप्रकारे उच्च पदस्थ व्यक्ती घडवतायत याचं उदाहरण देताना यशवंतराव माने महाराजांच्या योगदानाचा गौरव केला. संचालक बाळासाहेब माने यांनी आश्रमशाळेच्या प्रगतीचा आढावा मांडला आणि विद्यार्थ्यांच्या भविष्यातील सोयीसुविधांची मागणी मान्यवरांसमोर केली. कार्यक्रमाचं प्रास्ताविक संभाजी पोळ यांनी केलं. सूत्रसंचालन अच्युत कदम सर यांनी, तर आभार प्रदर्शन डी कदम यांनी केलं. अशाच महत्त्वाच्या आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या माणदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.